केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलेलो आहे की कोणत्याही ॲटमला स्टेबल होण्यासाठी त्याला त्याचा आधी व्हॅलन्स शेल कंप्लीट करावं लागतं. पण कधी विचार केला आहे का की तू कधी स्टेबल होणार आहे? इलेक्ट्रॉन गेन करून होणार आहे की लूज करून? असं तर नाही ना की तुला ती इलेक्ट्रॉन सापडतच नाही आहे जे तुला स्टेबल करेल? का असं आहे की तू एखाद्या अशा इलेक्ट्रॉनला मनात ठेवलं आहे की जे तुला कंटिन्यूअली निगेटिव्ह चार्ज देऊन अनस्टेबल करायला आहे? बरं, मानलं की तू हे सगळं करून स्टेबल झालास, तर मग पुढं काय? पिरियोडिक टेबल ग्रुप नंबर 18 नोबेल गॅसेस. यांचा ऑक्टेट पूर्ण आहे, कम्प्लिटली स्टेबल. पण मे बी खुश नाहीत. कारण कितीही मनात आलं, कितीही वाटलं तरी ना स्वतःहून इलेक्ट्रॉन गेन करू शकतात, ना लूज करू शकतात. मला जर विचारलं तर सध्या माझे फेवरेट लेन्थेनॉइड्स आहेत, जे कंप्लीट पण नाहीत आणि परफेक्ट पण. पिरियोडिक टेबलपासून हातभर लांब, पण मे बी सगळ्यात खुश आहेत. असं म्हणतात की लाईफ इज अ गेम, लाईफ इज अ रेस, वेअर एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम नोबेल गॅसेस. पण माझं म्हणणं आहे, जर समजा आपण लॅन्थेनॉइड्स बनलो तर? दिल तो बच्चा है जी